पहलगाम येथे पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याला जवळपास आठवडा पूर्ण होतोय। देशवासियांच्या भावना तीव्र आहेत। माझ्यासोबत आता रत्नागिरीतले काही नागरिक आहेत, अर्थात ते समाजकारणात ॲक्टिव्ह आहेत, राजकारणामध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि सर्वसामान्य लोकांसोबत मिसळतात आणि त्यांच्या देखील भावना ते जाणून घेत असतात। मी सुरुवात या ताईंपासून करतोय। ताई, आठवडा झाला सरकारनं अनेक कठोर स्टेप्स उचललेले आहेत, याबाबत तुम्ही समाधानी आहात का आणि अजून काही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का सर्वसामान्य नागरिक म्हणून? सर्वप्रथम पहलगामला झालेला जो हल्ला आहे तो खरोखरच निंदनीय आहे। यामध्ये आनंद लुटण्यासाठी गेलेले अनेक पर्यटक यांना आपला जीव गमवावा लागला, जे खरोखरच निरपराध होते आणि अशी माणसं नाहक बळी गेलेली आहेत। हे अतिशय निंदनीय आहे आणि पूर्ण विश्वामध्येच ही गोष्ट फार निंदनीय आहे आणि म्हणूनच सगळेजण आज पाकिस्तानचा तिरस्कार करतायत, कारण ज्यांचा या घटनेशी काही संबंध नाही अशा माणसांचा बळी घेतलेला आहे आणि अशा आतंकवादी यांना खरोखरच चांगला धडा मिळाला पाहिजे। हा हल्ला झाल्यानंतर आपल्या सरकारने खरोखरच चांगली पावलं उचललेली आहेत। सर्वप्रथम जे लोक गेले त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचंही चांगलं काम केलेलं आहे। त्यांची ज्या बॉडीज वगैरे इथे आणण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे जे पर्यटक अडकलेले होते त्यांना दिलेल्या सुविधा आणि त्यांना आणण्यासाठी सरकारने केलेले जे प्रयत्न आहेत ते खरोखरच खूप चांगले आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब तिथे गेले, त्यांनी तिथल्या पर्यटकांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला आणि त्यांना आणण्यासाठी सगळी व्यवस्था केली। त्यामुळे खरोखरच एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता खरोखरच महाराष्ट्राला भूषणावह आहे असं मला वाटतं आणि अतिशय चांगल्या गोष्टी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आज जे सिंधू नदीचं पाणी अडवलं आहे किंवा ह्या ज्या गोष्टी चालू आहेत आणि हे करायलाच हवं, कारण आणि ह्याच्यापेक्षाही कठोर कारवाई पाकिस्तानवर झाली पाहिजे, कारण ज्यांच्यामुळे आज आपल्या देशाचं एवढं नुकसान झालं आहे, अनेक बळी गेलेले आहेत, त्यांना धडा मिळालाच पाहिजे असं मला वाटतं। एक दुसरी मागणी अशी होती की युद्ध करा, पाकिस्तानला धडा शिकवा। यंग ब्रिगेडमध्ये तुम्ही वावरतात, तरुणांसोबत वावरणं बसणं उठणं, तुम्ही स्वतः तरुण आहात, काय म्हणणं आहे याच्यावरती? प्रथमतः झालेला हल्ला नसून हा भ्याड हल्ला आहे। जे समोरून लढत नाहीत ते मागून वार करतात, पाकिस्तानची हीच नीती आहे। त्यामुळे मला वाटतं देशाचे गृहमंत्री युद्ध व्हावं की न व्हावं हा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, पण वैयक्तिक मला वाटतं की ईट का जवाब पत्थर से देणं आवश्यक आहे। त्यामुळे पाकिस्तानवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे। आत्तापर्यंत आपल्या सरकारने जी कारवाई जी केलेली आहे ती स्तुत्य आहे, ती चांगलीच आहे। शिंदेसाहेब स्वतः तिथे जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांना घेऊन आले, हे सुद्धा एक नंबर काम झालेलं आहे। गृहमंत्री साहेब आपल्या पद्धतीने काम करत आहेत, मोदी साहेब आपल्या पद्धतीने काम करत आहेत, पण अजूनही कडक कारवाई पाकिस्तानवर व्हावी अशी यूथ म्हणून माझी इच्छा आहे। दादा, मला एक सांगा, असं एक म्हणतात की पर्यटन ह्याच्यामुळे मरतं आहे, म्हणजे तिथल्या नागरिकांचा म्हणजे मतप्रवाह दोन्ही आहेत, म्हणजे कोण म्हणतं आहे तिथल्या नागरिकांचं काही चुकलं आहे, तिथल्या स्थानिकांनी मदत केली, कोण म्हणतं आहे त्यांनी देखील दहशतवाद्यांना सपोर्ट केला। हा जर मुद्दा बाजूला ठेवला तर असा एक मतप्रवाह आहे की तिथलं पर्यटन वाढलं पाहिजे आणि आपण घाबरून न जाता त्या भागामध्ये गेलं पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे, कारण की तो भाग देखील आपला आहे आणि याने दहशतवाद्यांना उत्तर मिळेल। त्याच्यावर तुमचं मत काय? देशातलं पर्यटन हे 100% वाढतंच आहे। म्हणजे मोदी साहेब जेव्हापासून पंतप्रधान झालेत, काश्मीरमधली पर्यटकांची जाणारी संख्या ही निश्चितच वाढलेली आहे। हल्ला खूपच दुर्दैवी आहे, म्हणजे भ्याडच हल्ला आहे तो, आणि सरकारने जी काय पावलं उचलली आहेत ती 100% योग्य आहेत आणि त्याच्याबरोबर युद्ध करायचं काय करायचं याच्यासाठी देशाचं सैन्य, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब हे सक्षम आहेत। त्यामुळे त्यांचा निर्णय 100% ते घेतील। त्याच्यावर आपण काहीतरी मत प्रदर्शन करणं किंवा आपण तो हल्ला करावा की न करावा हे उघडपणे ही बोलण्यासारखी गोष्ट नाही। ही काही क्रिकेटची मॅच नाही आहे की आज तुम्ही हरलात, आज उद्या आम्ही मॅच खेळून हरू। तर त्याचा निर्णय 100% ते घेतील आणि तो योग्यच निर्णय असेल। अशा वेळेला देशवासी म्हणून आपण सर्व सरकारच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या नागरिकांचं कर्तव्य आहे। जो काही निर्णय सरकार घेईल तो 100% योग्य असेल। त्याचबरोबर जी काही लोकं अडकली होती त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जे प्रयत्न केले, त्याचबरोबर रत्नागिरीतली जी लोकं अडकली होती त्यांच्यासाठी उदय सामंत साहेबांनी देखील त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर दिलेला आहे। म्हणजे ह्या अशा कठीण प्रसंगात आपण सर्वच त्या जे काही लोकं अडकली होती पर्यटनासाठी गेले त्यांच्या पाठीशी आहेत आणि निश्चितच पर्यटन काय थांबणार नाही आहे। भारतातले नागरिक अशा हल्ल्यांना घाबरून
सोडून कुठेही जायचं थांबणार नाहीत. 100% पर्यटन हे वाढणारच आहे. एक तरुण आहेस, सोशल मीडियावरती देखील आपण ॲक्टिव्ह असतो, वेगवेगळ्या कमेंट्स बघतो, वेगवेगळ्या भावना बघतो. तुला काय वाटतं अजून काय केलं पाहिजे किंवा ह्याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय तुझ्या हल्ल्याबद्दलची आहे, बॅड हल्ल्याबद्दल? बरोबर, म्हणजे राष्ट्राचे जे पंतप्रधान मोदीजी जे जे काय पावलं उचलत आहेत ही भविष्यासाठी चांगलीच असणार आहेत. आणि पहलगाममध्ये जो अटॅक झाला आहे आपल्यावरती, ह्याच्यावरती सोशल मीडियामार्फत ज्या काय होणाऱ्या ट्विट्स आहेत, म्हणजे आता सिंधू नदीचा आपण जसा विचार केला की थांबवण्यात, त्याच्यापेक्षा अतिउग्र अवतार आपल्याला घेण्याची गरज आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील. तर मला वाटतं ह्या रत्नागिरीतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. अर्थात सरकारने स्टेप्स घ्याव्यात, सरकारच्या पाठीशी सर्व नागरिक आहेत आणि एकंदरीत सरकारने आत्तापर्यंत जे काही पावलं उचललेले आहेत त्याबद्दल देखील समाधान इथं व्यक्त केलं गेलेलं आहे. अर्थात भावना तीव्र आहेत पण तितक्या त्या संयमी देखील आहेत. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.